चक्रवर्ती सम्राट अशोक आपल्या सर्वांचे उद्धार करते, नवीन भारताचे निर्माते, संविधानकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. त्याचबरोबर समतेचे महामानव छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, माता रमाई, माता जिजाई, माता अहिल्याबाई, सर्व समतेचे महामानव यांना विनम्र अभिवादन करतो. आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गेले 10 दिवस जे केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण शिबिर आयोजित केले, त्याचा समारोप तथागत भगवान बुद्धांची 2570वी जयंती आणि बुद्धिस्ट सेमिनारीचं उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम आपण आज आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय भंते समीर गुरुजी यांना वंदन करतो, त्यांच्या संघाला वंदन करतो. आपल्या सर्वांचे लाडके आणि भारतीय बौद्ध महासभा संपन्न नेतृत्व करत आहेत, त्यामुळं संपूर्ण भारताचं असं नेतृत्व त्यांच्याकडे आलेलं आहे. असं बाबासाहेब आंबेडकरांचे नातू परमपूज्य डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या वाणीनं आम्हाला आणि महिला आणि पुरुष कार्यकर्ते सगळ्या कार्यकर्त्यांना अत्यंत जिव्हाळ्याचं प्रेम देणं, ताईसाहेबांच्या नंतर जिव्हाळ्याचं प्रेम देणाऱ्या वहिनीसाहेब, आत्ताच नुकत्याच आलेल्या ऋतिकाताई आणि आपण सर्व केंद्रीय पदाधिकारी, कॅप्टन रोहित निकाळे साहेब, राष्ट्रीय सचिव आणि प्रश्न विभागाचे सचिव आजच्या ज्यांनी ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे ते ॲडव्होकेट डॉक्टर वानखेडे साहेब, त्यांची सर्व टीम, मुंबईची टीम, महाराष्ट्राची टीम आणि सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना जय भीम. जय भीम. जय भीम. रात्रीच आपण तथागत भगवान बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं दीपोत्सव साजरा केला आणि हा दीपोत्सव जो साजरा केला तो भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच साजरा केला आहे. तो चैत्यूमध्ये केला आहे आणि तो केवळ बाबासाहेब आंबेडकरचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकरच्यामुळे संपन्न झाला आहे. नाहीतर त्याला अनंत अडचणी आल्या होत्या. तर भिक्षू संघांना सुद्धा ते परमिशन मिळेल की नाही अशी प्रश्न निर्माण झाला होता. अनंत अडचणीचा सगळा मार्ग आणि केवळ बाबासाहेबांच्या नातूचं भीमराव आंबेडकर साहेबांचं नाव होतं आणि ह्याच्या पाठीमागं भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल अशी एक टीम होती आणि त्यात सिंहाचा वाटा आमचे चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनी भूमिका बजावलेली आहे. खूप महत्त्वाची गोष्ट या भारत देशामध्ये झाली की खूप विरोधी मतं उत्पन्न झाली होती आणि केंद्रीय कार्यालयाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये चर्चा खूप झाली आणि मग ही का करायला पाहिजे, का नाही करायला पाहिजे चर्चा होते आणि चर्चेला उत्तर द्यायचं नाही द्यायचं, काय म्हणणं आहे. तर आंबेडकरी तिघा भावांच्या बद्दल बोललं जाते, बुद्धी स्वरूपिंडाबद्दल बोललं जाते, भारतीय बौद्ध महासभेच्या प्रक्रियेबद्दल आता जो काही कार्यक्रम झाला भिक्षू संघाबद्दल बोललं जाते, वेगवेगळ्या प्रकारचे नाना तऱ्हेचे प्रश्न निर्माण झाले होते. आज पण काही लोकांनी मला तो ग्रुपवर टाकलंय, मी त्यांची नावं कोणाची इच्छा घेऊ इच्छित नाही. एखाद्या व्यक्तीने काय बोलावून काय बोलू नये हे बाबासाहेब आंबेडकरने बोलण्याचं स्वातंत्र्य दिलंय ना. बोल बाबा, तुला काय, तुला आम्ही काउंट करत नाही. तुम्हाला ज्यांनी काही विरोधी केले, मी तथागत भगवान बुद्धाच्या धम्माच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की भगवान बुद्धांना शिव्या दिल्या होत्या आणि शिव्या दिल्यानंतर भगवान बुद्धाने शिव्याचं मध्ये उत्तर काय दिलं, काय म्हणलं उत्तर किंवा काय नाही. मला तुम्ही जे एखाद्याने आहेर आणलाय तो आहेर नाही घेतला तर कुणाकडे जातो, परत त्या माणसाकडे जातो. तर शिवाय मला स्वीकार नाही, तुझं तुला परत. पण ज्यांनी काय हे सगळे उपद्रव केलाय सगळं कोणाचं काय ते आम्ही भारतीय बौद्ध महासभेने काय बघितलं नाही, काय नाही, आम्हाला त्याचं काय स्वीकार नाही, ते तुमचं तुम्हाला परत. जर आपण टीका टिप्पणी, मला काही लोक म्हटले नाही असं करूया का तसं करूया का, ह्याच्यावर टिप्पा टिप्पणी करूया, आपण उत्तर देऊया, काही देण्याची गरज नाही. XYZ कारण का हा जशा पेड बातम्या असतात, पैसे देऊन बातम्या पेरल्या जातात,
तसं काही विरोधक आहेत, पेड विरोधक आहेत किंवा राजकीय प्रेरित असलेल्या संघटना संस्थांच्या बाबतीतले पेड लोक किंवा त्यांचे संबंधित माणसं आहेत. कारण आता काय झालंय की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, भगवान बुद्धाचं नाव घ्यायचं, समाज अशोकाचं नाव घ्यायचं, संस्थेचं नाव घ्यायचं, पण काम मात्र दुसऱ्याचं करायचं. मग दुसऱ्या संघटनेचं करायचं, दुसऱ्या माणसाचं करायचं, दुसऱ्या पक्षाचं करायचं. त्यामुळे याला कोणीतरी आता पायदन घातला पाहिजे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर जे नेहमी म्हणतात ना की चळवळीशी मी प्रामाणिक आहे काय, ते तपासावं लागेल. मी माझ्या परिवाराची प्रामाणिक आहे काय. आपण म्हणतोय बाबासाहेब आंबेडकरची नातू भीमराव. मी आता बघितलं की काही लोकांनी आपलं त्या भीमराव साहेबांचं इथं हे लावले, चित्र पण लावले, फोटो पण लावले. मग खरंच त्या पद्धतीने काम चालू आहे का. बाबासाहेबांचं नाव घेतो आपण, हे सगळं घेतोय, बाबासाहेब बाप पण तर बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे काम चालू आहे की नाही हे आपल्याला आता काम करावं लागेल. मगाशी भिक्षूंनी काही आपले मनोगत व्यक्त करताना मी कोण आहे, मी काय आहे हे सांगितले. तर माझी अशी आग्रहाची विनंती आहे, मी कोण आहे हे सांगण्याची गरज नाही. तुमच्या वाणी तर कळलं पाहिजे हा कोण आहे, विचारलं पाहिजे हा कोण आहे. चांगलं छान बोलला बाबा, माझं नाव भंडारे, माझं अमुक तमुक दुनिया काय काय केले, काय काय सांगितलं म्हणलं. म्हणजे एवढं सगळं झाल्यावर त्या माणसाकडे तेवढी विद्वत्ता आहे का नाही महत्वाचं आहे का नाही. त्यामुळे विद्वत्ता ही भाषणातनं बोलण्यातनं कृतीतनं दिसली पाहिजे. पद अमुक तमुक सगळं. त्यामुळे ही जी नवीन प्रक्रिया सुरू केली की खऱ्या अर्थानं विचाराचा कार्यकर्ता असला पाहिजे. आणि दुसरीच नुसतं गोष्ट आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी सांगितलं तर काय की नाही तुम्ही विषय देणार आहात, ते विषय देणार आहात त्या विषयाची पत्रिका द्या, तुमचा विषय द्या, हा स्टँडर्डचा विषय आहे. दुसरी गोष्ट तुम्ही जे काही फीडबॅक दिलाय बरोबर आहे, फीडबॅक देताना एका मंत्रीजींनी फीडबॅक देत आहे तिथं लिहिलंय शिबिराचं नाव, तरी सुद्धा शिबिराचं नाव लिहिलंय पण काय लिहिलंय तिथं स्वतःचं नाव लिहिलंय. म्हणजे ते पण कळत नाही शिक्षकांना जर कसं व्हायचं. माझी आग्रहाची विनंती असं आहे की आता पूर्वीसारखे भारतीय बौद्ध महासभा काय पण चालते काय पण बोललं तर चालतंय असं चालणार नाही. आम्ही फीडबॅक मध्ये लिहिलंय विषयांतर कोणी केलंय, म्हणजे जो विषय दिला त्या विषयावर न बोलता दुनियाभर काय पण बोलून काय फायदा, तासभर छान छान गोडगोड बोलून काय फायदा. ज्या विषयावर आहे त्या विषयावर बोलणं अपेक्षित आहे. छान नाही बोललं ठीक आहे, कौतुकाचं नाही बोललं, परंतु जो विषय सांगितलाय त्या विषयावर बोलणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तो फीडबॅकवर आम्ही सर फीडबॅक घेताना फीडबॅकवर कोणाचंही नाव लिहायला सांगितलेलं नाही का. असं होईल समजा कुणी लिहिलं बाबा, समजा वानखेडेने लिहिलं आणि त्यात भंडाऱ्याबद्दल वाईट लिहिलं तर भंडारे म्हणणार काय मी मुद्दामच आमच्या दोघांची नाव घेतो, पण म्हणा वानखेडे असं लिहिलं काय माझ्याबद्दल म्हणून वाईट काम. त्यामुळं फीडबॅक फॉर्मवर कोणाचंही नाव नाही. नाव का नाही, कारण तुम्ही बिंदासपणे लिहावं. एक्स वाय झेडनं बरोबर लिहिलेलं नाही, एक्स वाय झेडनं बरोबर काम केलं नाही, कुणी भूमिका कोणाकोणाची आहे ती केली नाही. आणि आता मला वाटतं चांगल्या पद्धतीने फीडबॅक आमच्याकडे आलेला आहे. त्यामुळं त्यांना तो फीडबॅक जो फॉर्म आहे तो त्यांना आम्ही वाचायला देणार आहोत. आम्ही सांगण्यापेक्षा बाबा हे घे तुमचं काय, माझा आरसा, भंडारीचा आरसा, कांबळेचा आरसा, अमुख्याचा आरसा, तो आरसा आपल्याला कळेल की आपल्याबद्दल कुणी काय म्हणलं बरोबर आहे. त्यामुळं भारतीय बौद्ध महासभेचं आता जे काम आहे ते काम आता अत्यंत बाबासाहेब आंबेडकरांची जी सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय क्रांती आहे ती गतिमान करावी लागेल. कारण का आता बघताय की आपल्या चळवळी, आपल्या कामं हे हायजॅक करण्याचं काम चालू झालंय. काल बघितलं, काल धार्मिक कार्यक्रम होता भिक्षू संघाच्या वतीनं आणि भारतीय बौद्धाच्या वतीनं, परंतु सगळं नियंत्रण त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांच्या स्टेजवर राजकीय माणसं आली, जे राजकीय विरोधक आली. हे बरोबर नाहीये. तर आम्ही तेव्हा आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांना बच्चन सांगितलं पुढचा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली होईल आणि भिक्षू संघात सहभागी होईल. आमचं काही म्हणणं नाही. परंतु ही गोष्ट जी आहे की आज बाबासाहेब आंबेडकरचा परिवार, बाबासाहेब आंबेडकरांचं संस्था, संघटना अशा प्रकारचं वापरून मग विनाकारण तक्रारीला वाव निर्माण होतोय. आणि ही जी काम जे आहे ते बाबासाहेब आंबेडकर, कारण त्यांनी वेगळ्याच ठिकाणी करायचं होतं पण आज सुंदर आयोजन केलं. ठीक आहे, काही उणीवा असतील किंवा जाणीवपूर्वक राजकीय मंडळी काही तर आणली गेली असतील असं मला वाटतं. जाणीवपूर्वक काही गोष्टी त्यांचा अजेंडा वेगळा आहे ना की आम्ही तुमचेच आहोत म्हणून बाबा, तर नाही. तर यासाठी आपल्याला भगवान बुद्धाची जयंती, बाबासाहेबांची जयंती हे जे सगळं आहेत ह्या आता विचाराच्या जयंती व्हायला पाहिजेत. आणि विचाराच्या जयंत्या झाल्या तरच ही गोष्ट पुढं बाबासाहेब आंबेडकरांचा, बुद्धाचा विचार, समाज अशोकांचा विचार ही पुढं क्रांती आपली गतिमान करता येईल. आणि ते गतिमान करण्यासाठी मिशन 25 जे आपण घेतलेलं आहे मिशन 25 वर आपला आता येणारा जो काय आहे जसं भारतीय बौद्ध महासभेचा उद्या 4 तारखेला
स्थापना दिन नोंदी दिन आहे. 5 तारखेला मिळत आंबेडकरांचा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे. आमचे मोरे साहेब म्हणले की ताईसाहेबांचा एक कार्यक्रम व्हायचा आहे, बरोबर पण आमचा विषय सुरू आहे. परंतु आता माझा या निमित्तानं माझा प्रस्ताव असा आहे की समता सैनिक दलाचं 100 वर्ष होणार आहे आणि 1 लाख सैनिकांचं प्रदर्शन, 1 लाख सैनिकांचा मेळावा आपण शिवाजी पार्कच्या मैदानावर भीमराव आंबेडकर साहेबांनी म्हणलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये मिळाताई आंबेडकरांचा सन्मान निश्चितपणे आपण करू की ज्या 45 वर्ष भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष राहिलेत. ग्रीन बुक ऑफ वर्ल्ड मध्ये त्यांचं नोंदणी होणं आवश्यक आहे. अशी प्रक्रिया आहे की 45 वर्ष एक महिला कोणत्याही धार्मिक संस्थेची अध्यक्ष राहिलेली नाही. आणि आज त्याची दखल म्हणजे मी सांगू इच्छितो, आज त्याची दखल तरुण भारत पेपरनं घेतलेली आहे. तरुण भारत पेपर याच्यामध्ये मिळाताई आंबेडकरांच्यावर जाणीवपूर्वक लेख मागून घेतलेला आहे. तो लेख आजच्या त्यांनी तो तरुण भारत पेपरनं एक कीर्तीच्या स्त्री शक्ती अशा नावानं जो एक विशेषांक काढलाय. त्या विषयामध्ये आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या शुभेच्छा आहेत, आदरणीय भंते बी संघपालच्या शुभेच्छा आहेत. आणि मिळाताई आंबेडकरांच्यावर जे आम्ही पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकातला तो लेख त्या ठिकाणी छापलेला आहे. आज ठिकठिकाणी आज भीमराव आंबेडकर साहेबांच्या उपस्थिती करायचं, पण मी त्यांना सांगितलं आपण एक काम करा, मिळाताईंचा तो लेख आहे, तो लेख 5 तारखेला आम्हाला 100-200 अंक पाहिजेत, ते आम्ही लोकांना फ्री वाटू. आणि मिळाताई आंबेडकरांचा गौरवशाली जो आपण त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचा आपण निश्चितपणे करू, त्याबद्दल प्रश्नच नाही. मिळाताई आमच्यासाठी एक ऊर्जा आहे आणि मिळाताईंना आम्ही कार्यकर्ते म्हणून एक ऊर्जा आहे. ही जी प्रक्रिया आहे ही अत्यंत महत्वपूर्ण आहे, ती आपण करणारच आहोत, प्रश्नच नाही. मिळाताई आंबेडकरांचा वाढदिवस जो आहे तो मिळाताईंची तब्येत बरोबर नसल्यामुळं तो ताईसाहेब तिथं उपस्थित जरी नाही राहिल्या तर कार्यक्रम त्या नसल्या तरी कार्यक्रम आम्ही करणार आहोत. त्याचा वाढदिवस होणार आहे आणि त्या वाढदिवसासाठी नंतर आम्ही सगळे राजगृहावर जाणार आहोत. आणि ताईसाहेबांची तब्येत बरी नसली तर मी साहेबांनी सांगितलं तब्येत नसली तरी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जसं आज संघ किंवा कार्यकर्ते शिबिर असलं तर आपण राजगृहाच्या खाली जातो आणि ताईसाहेब तिथून आपल्या सगळ्यांना दर्शन देतात, बरोबर की नाही. तर तसा कार्यक्रम आपण करून ताईसाहेबांचा वाढदिवस आपल्याला निश्चितपणे साजरा करायचा आहे. आणि ही जी धम्म चळवळ आहे अधिक गतिमान आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जी चालू आहे ती अधिक गतिमान करण्यासाठी केंद्रीय शिक्षक या सगळ्यांनी आपण कामाला लागावं अशा प्रकारची विनंती करतो आणि रजा घेतो. आणि या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि बुद्धिस्ट सेमिनारीचं जो उद्घाटन होतं, बुद्धिस्ट सेमिनारी ज्यांच्याकडे प्रमुख पद दिलेलं आहे ते आपल्या संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जोंधळे साहेब. बुद्ध जयंतीच्या निमित्तानं त्यांना दुसरे 2 कार्यक्रम आहेत, त्यामुळे ते म्हणले नाही आपण स्वतंत्र करूया. आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब म्हणले की नाही आपण ह्या बुद्धिस्ट सेमिनारचा उद्घाटनाचा कार्यक्रम आपण स्वतंत्रपणे करू. आणि तो त्या पद्धतीने तर बुद्धिस्ट सेमिनारी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जी संकल्पित केलेली जी काही बुद्धिस्ट बौद्ध भिक्षू कसे तयार करायचे आहेत या संबंधी जागा सुद्धा घेऊन ती जागा आता आपल्या ताब्यात आहे नाही म्हणजे कर्नाटक म्हटली तर त्या अनुषंगाने आपल्याला बुद्धिस्ट सेमिनारी आपल्याला करण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यासाठी की भिक्षू हा कायमस्वरूपी आपला बुद्धिस्ट ऑफ इंडियाचा भिक्षू राहील अशा प्रकारची प्रक्रिया आपण करणार आहोत. आणि भिक्षू प्रशिक्षण केंद्र म्हणजे बुद्धिस्ट सेमिनार म्हणजे तर काय तर भिक्षू प्रशिक्षण केंद्र आपण भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी ॲडव्होकेट सुभाष जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली आपण ते करणार आहोत. लवकरच आपण तो कार्यक्रम आपल्याला घोषित केला जाईल. त्यामुळं बुद्धिस्ट सेमिनारचं उद्घाटन होणार नाही, फक्त आपला जो बुद्ध जयंतीचा विषय आणि सामान्य शिबिराचा समारोप जो आहे तो समारोप आपण संपन्न करत आहोत. आणि या निमित्तानं पुढील याच्यापेक्षा मोठा कसा कार्यक्रम करता येईल या दृष्टीनं आम्ही आता चर्चा सुरू झाली की बुद्ध जयंतीचा कार्यक्रम जो आहे तो मोठ्यात मोठा कार्यक्रम कसा करू. फक्त शिबिरार्थी आणि काही ठराविक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असतात, पण हा बुद्ध जयंतीचा कार्यक्रम मोठ्या पद्धतीने व्हायला पाहिजे. तर देशभर आता आपण दीपोत्सव सुरू करत आहोत आणि त्यामुळं हा कार्यक्रमाचं स्वरूप सुद्धा मोठं असलं पाहिजे. आणि पुढच्या वर्षी कसं मोठं स्वरूप करता येईल या दृष्टीनं निश्चितपणे डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शन आपण भीमराव आंबेडकर साहेबांच्या निर्देशाप्रमाणे पुढे कसा आपला कार्यक्रम करायचा आहे काय करायचं आहे हे निश्चितपणे आपण मार्ग काढू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय सम्राट.